वेलकम मंडळी, आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की देऊळ बंद 2 या सिनेमाने नुकताच 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. साधारण 10 वर्षापूर्वी सैराटने हा बेंचमार्क सेट केला होता आणि यावर्षी तब्बल 2 सिनेमांनी हा क्लब जॉईन केला आहे. प्रवीण तरडे आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन. तर प्रवीण तरडे यांचं सिक्रेट म्हणजे अस्सल मराठी मातीतला माणूस. त्यांची पर्सनॅलिटी, भाषा, सिनेमाची स्टोरी हे सर्व काही आपल्या मराठी मातीतलं. आणि जनरली काय होतं, सिनेमा रिलीज होईपर्यंत दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम ही प्रमोशनसाठी बऱ्याच ठिकाणी फिरत असते. पण प्रवीण तरडे स्वतः रिलीज नंतर जवळजवळ महिनाभर प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद स्वीकारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते. उगाचच कुठले तरी काल्पनिक पात्र आणि VFXचा वापर करून पुष्पा, बाहुबली यासारखे चित्रपट आपल्या मराठीत बनत नाहीत. तर उत्तम संहिता आणि उत्तम प्रेझेंटेशन हा मराठी सिनेमाचा दर्जा आहे. प्रवीण तरडेंसारखे अजून बरेचसे दिग्दर्शक मराठीमध्ये आहेत जे आपल्या मराठी भाषेचा आणि मराठी मातीचा मान राखतात. नागराज मंजुळे, रवी जाधव, विजू माने, सचिन दरेकर, परेश मोकाशी, हेमंत ढोमे, केदार शिंदे, मापुस्कर ब्रदर्स आणि अजून इतरही. गेल्या वर्षभरामध्ये क्रांतिज्योती विद्यालय, नाचगाव घुमा, राजा शिवाजी, तुंबाडची मंजुळा या सिनेमाने सुद्धा प्रचंड यश मिळवले. तर म्हणजे प्रवीण तरडे यांचा कोणता सिनेमा तुम्हाला जास्त आवडला? मुळशी पॅटर्न, देऊळ बंद की धर्मवीर? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लो बसावा मंडळी.